सोलापुरातील अद्ययावत असे इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे यापुढील काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 30 वर्षांच्या करारावर चालवण्यास देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। ही माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे अत्यंत दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात आला असून याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च हा वर्षाला 1 कोटीच्या आसपास आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने या संदर्भात नामांकित संस्थेकडून अर्ज मागवण्यात आले होते। यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा देखील प्रस्ताव आला होता, त्याला मान्यता देण्यात आली। मैदानाची संपूर्ण देखभाल करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पालिकेला दर वर्षाला 1 लाख रुपये भाडे देखील त्यांच्याकडून प्राप्त होणार आहे। शिवाय कमर्शियल सामन्यांच्या तिकीट विक्रीतील 20% रक्कमही पालिकेला प्राप्त होणार असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। पैसे कमावणं हा आमचा उद्देश नसून या ठिकाणी जी क्रिकेट अकॅडमी MCAच्या माध्यमातून सुरू होणार आहे याचा सोलापुरातील उदयोन्मुख खेळाडूंना लाभ व्हावा, तसंच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत हाच आमचा उद्देश आहे। 30 वर्षांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला हे मैदान देण्यात येणार असल्याचंही आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितलं। स्टेडियमला मेंटेनन्स करण्यासाठी जवळजवळ मोठ्या प्रमाणात आपला कोटीभर रुपयाचा खर्च येतो आणि ते आमची स्पेशालिटीसुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे। याच्यामध्ये कसं असतं अल्टिमेटली की एक्सपर्ट लोकांनी जे आपलं क्रीडांगण आहे त्याचं मेंटेनन्स करणं अपेक्षित आहे। त्यासाठी आम्ही नामांकित संस्थांकडून अर्ज मागवत होते। त्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमार्फत आमच्याकडं प्रस्ताव प्राप्त झाला। मग जी विहित प्रक्रिया होती, जे महापौर समिती होती त्याच्यावेळी यापूर्वी मंजुरी घेतली होती। ते विहित प्रक्रियेनंतर त्याने आम्हाला पूर्ण खर्च मेंटेनन्स करून त्याचबरोबर वर्षाला 1 लाख रुपये आम्हाला ते देणार आहे। आणि त्यासोबत जर त्या ठिकाणी जर कमर्शियल मॅचेस झाल्या तर त्याची जो होणारा नफा आहे त्याच्या तिकीट विक्रीच्या 20% असं आम्हाला ते देणार आहे। आणि याचा उद्देश पैसे मिळवण्यापेक्षा आपले इथले जे खेळाडू आहेत, कारण की MCA ही BCCIला संलग्न संस्था आहे, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं रिजनल ट्रेनिंग सेंटर करण्याचं प्रयोजन आहे। दरम्यान शहरातील बागा आणि ॲडव्हेंचर पार्कच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील निविदा मागवण्यात आल्या होत्या। 3 वर्षांसाठी हा मक्ता देण्यात येत असून यामुळे शहरातील बागा या सुस्थितीत राहतील आणि महापालिकेवरचा आर्थिक भार देखील कमी होण्यास मदत होणार आहे, असंही आयुक्तांनी सांगितलं। त्याच्यामध्ये मग त्या ज्या काही गार्डन्स असतील आणि त्या ॲडव्हेंचर पार्क आहे, हुतात्मा बाग आहे, त्याचं मेंटेनन्स त्यांनी करावं। साधारणतः 3 वर्षासाठी आम्ही त्यांना देत आहोत। ही प्रोसेस होऊन साधारणतः आठवड्याभरात आम्ही वर्क ऑर्डर देऊ। हे जेव्हा आम्ही गार्डन्स आणि समजा आपला जो सिद्धेश्वर तलाव राष्ट्रीय परिसर आहे त्यात सामान्य नागरिकांचा जो ॲक्सेस आहे तो कंटिन्यू सुरू राहील, त्याला कुठलाही फी आकारली जाणार नाही। ती त्यांच्यामार्फत काही ठराविक एरिया आम्ही त्यांना मार्क करून देऊ की ज्याच्यामुळं नागरिकांना कुठलाही अडचण निर्माण होणार नाही। त्या ठिकाणी ते फक्त मग जे काही वेगवेगळे गेम्स लावतील त्याच्यामध्ये ते पेड असतील, पण त्याच्यामुळं नागरिकांना मॉर्निंग वॉक असेल किंवा इतर कुठली ॲक्टिव्हिटी असेल ती कोणतीही बाधित होणार नाही आहे। उलट त्याचा जो झाडांचा जो निगा राखणे, छोटी मोठी दुरुस्ती असेल, ही सर्व जी जबाबदारी आहे ते आपल्या जे कोणी आम्ही ज्यांना निवडलेलं आहे त्यांच्याकडे जाणार आहे। या पत्रकार परिषदेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे यांची उपस्थिती होती।